पोंजे पंचायत समितीचा कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? पोंजे पंचायत समितीचा बीजेपीचा उमेदवार असणार. हॅलो. कार्तिक 11 मुरबी आणि चेतन स्मृती खोणी या दोन टीम दरम्यान हे मॅच. चला सलामीची जोडी. संकेत पाटील गोलंदाज आहे पहिला. संकेत पाटील. हो 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 जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट त्या ठिकाणी मिळालेली आहे. पहिला धक्का दिलाय तो करण ठोंबरेच्या रूपामध्ये चेतन स्मृती खोणी टीमला. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाज संकेत पाटील मुरबीचा हा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानावरती हर्ष ठोंबरे. यानंतर यातून जो जिंकेल तो मला असं वाटतं मानकोली या टीम बरोबर खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो आजच्या रात्रीमध्ये पुढे जाईल. मुरबी टीम आपण बघतोय. एका बाजूला खोणी अर्थात मला असं वाटते हा सुद्धा भिवंडी कल्याण परिसरातील हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आहे ती पनवेल परिसरातील टीम. ओ हो हो संकेत पाटील आज मात्र त्यानं संकेत दिलेत. विकेट मिळवण्याचे संकेत दिले. 2 चेंडू फेकले आपण पाहिलं. पहिला चेंडू पायचीत त्यानंतर त्रिफळाचीत अशा 2 विकेटचं पतन झालं आहे टीम खोणीच्या. केवळ म्हणजे 2 चेंडू फेकले एकही धाव इथे खर्च केली नाही. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती ट्रॉफी 2025 अतिशय दैदिप्यमान असं आयोजन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावल्यात. प्रेक्षकांची बघा एकदम शांतपणे क्रिकेटचा आनंद घेतात हे तमाम प्रेक्षक. त्रिफळा उद्ध्वस्त केला. कार्तिक 11 मुरबी आणि चेतन स्मृती खोणी टॉस जिंकला पहिल्यांदा मुरबी टीमनं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी टीम खोणीला. परंतु 2 विकेट त्यांच्या आतापर्यंत गमावल्यात. आताच्या एकंदर वातावरणाचा विचार केला तर किमान 35 पर्यंत धावांची मजल. हॅट्रिकसाठी महादेव शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आरिवली गावचे महादेवजी पाटील माझे उपसरपंच यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. बघूया या एका चेंडूवरती विकेट मिळेल तर ते पारितोषिक मिळवतील. परंतु नाही बॅकफुटला आले. चांगला चेंडू होता. आपण पाहिलं ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बऱ्याच वेळानंतर 1 धाव मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावल्या टीम खोनीनं. 1च धाव धावफलकावरती. नवीन फलंदाज आपण पाहताय अर्थात स्ट्रायकर एंडला सरफराज. कसलखंडचे उद्योगपती मनोजी पाटील यांचं स्वागत इथे. कव्हर ड्राईव्ह सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावा मिळतील फलंदाज सरफराज शेख याला. आणि या 4 धावांच्या बरोबरीने 4 चेंडू संपलेत. 5 धावा धावफलकावरती टीम चेतन स्मृती खोणी संघाच्या. चेतन स्मृती खोणी आणि कार्तिक 11 मुरबी या 2 टीम दरम्यान सुरू असलेली आजच्या रात्रीतली ही लढत. हा 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 चेंडूचा टप्पा पडला. असं वाटलं फलंदाजाला की हा चेंडू बाहेर निघेल पण टप्पा पडला. झपकन चेंडू आतमध्ये आला. ही एक कला आहे गोलंदाज संकेत पाटीलकडे. कारण त्याचा चेंडू कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक
होतो हे समजत नाही फलंदाज, आणि हे चित्र मैदानावरती आपण पाहिलं. आणि धावफलकावरती धावा आहे त्या 5-5 चेंडूचा खेळ संपलाय. एका बाजूला मुरबी, दुसऱ्या बाजूला खोणी. कल्याण तालुक्यातील हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे तो अर्थातच पनवेल तालुक्यातील मुरबी संघ. प्रेक्षकांची गर्दी. हा सामना जो जिंकेल तो पुढे जाईल, पण कोण जिंकणार, मानकोलीच्या बरोबर कोण लढणार? चांगली गोलंदाजी संकेत पाटील, खूप चांगली गोलंदाजी संकेत पाटील कडून. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा केवळ 5. 2 फलंदाज इथे बाद झालेत, ते चेतन स्मृती खोणी संघाचे. चेतन स्मृती खोणी आणि कार्तिक 11 मुरबी. मैदान, या मैदानावरती कालही आपण जर पाहिलं थोडंसं निच्चांक झाला होता. 14 धावा केल्या गेल्या होत्या. आणि आपण जर पाहिलं तर आज कालच्या तुलनेमध्ये धावा चांगल्या होत आहेत, षटकार चौकार येत आहेत. आणि या सामन्यामध्ये मुरबी संघाला जर नेट टू नेट फाईट द्यायची असेल, त्यांना जर का या सामन्यामध्ये एक तगडं आव्हान उभं करायचं असेल, तर किमान 35 धावा करणं गरजेचं आहे. ते फलंदाजांना कोणी टीमच्या आतापर्यंत तरी गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पहिलं षटक चांगलं टाकलं. आता विघ्नेश पाटील आला आहे. विघ्नेश पाटीलनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज आहे. यावेळेला सावळा कोण रोड एंडकडनं मारा करतोय तो विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील दुसरं षटक घेऊन येतोय. कचाकच. प्रेक्षकांची गर्दी अशी पाहायला गेली तर अजूनही बरेचसे प्रेक्षक. हा लोबर फुल टॉस ऑफ साईडच्या रिझन मध्ये असं वाटलं की चौकार मिळेल, परंतु सुंदर झेल पकडला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आणि अजूनही खादरा दिला तो चेतन स्मृती खोणी टीमला. 5 धावा
पुन्हा तयार. हा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक संकेत, क्षेत्ररक्षक येतोय इथे शॉर्ट फाईन लेगला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अजून एक हादरा मिळेल टीम खोनी संघाला. असं पाहायला गेलं तर आपण जर पाहिलं प्रवीण तर या मॅचमध्ये प्रयत्न करतायत खोनी टीमचे फलंदाज, पण गोलंदाजांनी आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याचं कारण आहे हे वातावरण. या वातावरणामध्ये आपण पाहिलं असेल तो सामना आजही आम्हाला आठवतोय. मला असं वाटतं बरंच जुनं खोपोली आणि हरिओम पनवेलला 3:30 पावणे 4च्या दरम्यान अचानकच्या मैदानावरती झालेला तो सामना आजही तमाम प्रेक्षकांना आठवतो. आणि असंच वातावरण होतं त्या मॅचमध्ये. आणि ती मॅच खऱ्या अर्थानं हरिओम पनवेल टीमनं जिंकली होती. बरीच वर्ष झाली, मला असं वाटते 15 वर्षाच्या दरम्यानचा कालावधी असेल. आणि ज्या ज्या वेळेला असं वातावरण असतं त्या वेळेला गोलंदाजाला एक निर्णायक क्षण असतो, त्याला एक संधी असते. कधी कधी चेंडू स्किटही होतो, जर जास्त दव असेल तर चेंडू निसटतो सुद्धा, त्यामुळे रिस्क असते. आणि या मॅचमध्ये तसं बघायला मिळेल का हे पाहणं फार गरजेचं आहे. प्रतीक पाटील गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा तयार आहे प्रतीक पाटील. पहिल्या चेंडूवरती सांघिक रूपात त्यानं विकेट मिळवली. हा चेंडू इथे जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. असे डॉट चेंडू जर का गेले तर मात्र धावा अगदी रोडावल्या जातील. स्ट्रायकर एंडला उभा आहे, मला असं वाटतं सरफराज शेख आक्रमण करावं लागेल. प्रयत्न करतोय सरफराज. इथे मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आज या मैदानावरती. आता ते मोरबी संघाकडून चांगली फेकी होती, तेवढंच चांगलं चेंडूला तिथे अडवलं गेलं. 2 धावा रोखता आल्या नसल्या तरी 2 धावा रोखल्या अगोदर, आणि त्यानंतर मात्र 2 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 14 धावा. प्रतीक पाटील गोलंदाजीची धार आहे मोरबी टीमकडे. आपण पाहतोय चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हा लोअर फुल टॉस, इथे जाईल चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फेकी सुरेख, जबरदस्त थ्रो केलाय तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक समीर ठाकूरनं अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूला त्यानं तिथे दिलं. एका धावेच्या बरोबरीनं 15 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा बॉल मला असं वाटतं या षटकामधला शिल्लक आहे. गोलंदाज प्रतीक पाटीलचा. थंड असं वातावरण. बॅटची कडा, सरफराज शेखची विकेट महत्वाची आहे. सरफराज शेख महत्वाचा फलंदाज आहे या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर खोनी टीमसाठी, कारण तो तारणहार होता, त्याच्याकडनं फटके पाहायला मिळाले. पहिली 3 षटकं संपली, 16 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम खोनी संघाच्या शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. 16 धावा, 25-30 धावापर्यंत मजल मारता आली तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण पाहतोय वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील स्मृती ट्रॉफी 2025, आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा अनंत महाराज पाटील यांनी केलेली ही स्पर्धा, त्यांना मिळालेली कसळखंडच्या सगळ्या सहकाऱ्यांची साथ आणि हे दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय. आजची ही दुसरी रात्र या स्पर्धेची. आणि काल आपण पाहिलं प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, आणि आज मात्र आपण बघतोय की अतिशय नेट टू नेट फाईट होत असलेल्या मॅचेस ही या स्पर्धेची खऱ्या अर्थानं पोचपावती आहे. घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं मिळालेलं हे फळ आपण पाहतोय. तर नक्कीच आपण सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करूया, ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण एवढ्या गुलाबी थंडीत सुद्धा या क्रिकेटच्या सामन्यांचा मनमुरादपणे आनंद घेता घेता या आयोजनालाही सहकार्य करतात. गोलंदाज तयार आहे परेश ठाकूर. किरण म्हात्रे इथे टपलावलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून जाईल असं वाटलं, परंतु चेंडू टप्पा पडला की थोडासा स्लोवर होतोय, आणि त्याचा परिणाम आपण पाहिला तर धावा मिळत आहेत त्या 2. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावा होत आहेत त्या 18. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले. कोणी संघ एका चांगल्या स्थितीत जाईल, पण 1-2 जर का झटके दिले तर चांगल्या स्थितीमध्ये येईल ती मोरबी टीम.
आज चेंडू अजूनही बाकी. आज चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. परेश ठाकूर. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस मात्र रोखलं जाणार नाही. इथे चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे. पंचांचा इशारा मात्र 4 धावांचा. विशाल पाटील सर मेन अंपायर आणि दुसरे अंपायर आहेत ते पेनचे आमचे गोलंदाज परेश ठाकूर. 2 चेंडू फेकले परेशनं. धावा खर्च केल्यात आतापर्यंत 6. 18 22 18 होत्या. हा चौकार मिळाला. 4 धावा म्हणजे 22 धावा धाव फलकावरती. मी अगोदर सांगितलं की 30 धावा या मॅच मध्ये निर्णायक असतील. 30 धावा जर का झाल्या एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी हा सामना पर्वणी ठरेल. 30 पर्यंत जाणं गरजेचं असेल खोनीला. हा मोठा स्ट्रोक प्रयत्न होते परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चित्याच्या चपळाईने येतात क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आणि सहज त्या चेंडूला अडवतायत. 2 धावा मिळतील पण 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या आता 24 वरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये ते खोनी संघासाठी. परेश ठाकूर आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर एक चौकार मारला, त्यानंतरच्या या चेंडूवरती 2 धावा. तोच परेश ठाकूर तयार. परेश ठाकूर इथे स्ट्रायकर एंडला उभा आहे तो किरण. बाद होणारा फलंदाज सरफराज. शेवटचे 2 बॉल अजूनही मोठा फटका इथे खेचलाय मिड विकेटच्या वरून. चेंडू जाईल का? आणि इथे मात्र चेंडू जातोय तो सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी टीमची धावसंख्या झाली 29. येणारे चेंडू शिल्लक आहेत 24. म्हणजे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती अर्थातच कार्तिक 11 मुरबी संघाला. प्रवीण दुगाडे या साहेब. प्रवीणजी दुगाडे. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकणं फार महत्वाचं आहे. परंतु या मॅच मध्ये नक्की कोण जिंकणार, कार्तिक 11 मुरबी की चेतन स्मृती खोणी, हे पाहणं गरजेचं आहे. आणि ते ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया हिंदीचा बुलंद आवाज प्रवीण दुगाडे यांना. मी या स्पर्धेमध्ये वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती ट्रॉफीमध्ये आपण मला
धन्यवाद अभिषेक। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर खोनी टीम का। दोस्तों की मदद के लिए मैं तो हमेशा दौड़ के ही आता हूँ अभिषेक, आप तो हमारे दोस्त हैं और दत्ता शेठ गायकर भी हमारे आप ही की तरह दोस्त हैं। टीम का टोटल 29 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले सत्र में 4 ओवर में आ चुका है। 30 रनों की जरूरत है। ओंकार पाटिल स्टारर ये टीम, कार्तिक 11 मुरवी जिनके फ्रेंचाइजी हॅलो चेक। या ठिकाणी उपसरपंच आरिवलीचे उपसरपंच सुभाष शेठ लखांबले यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थाने स्पर्धा आजचे आयोजक सन्माननीय आदरणीय अनंत शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही करतो सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अभिषेक, देखिए कृष्णा गायकर साहब हमारे गुरु हैं और मैं उनका चेला हूँ। हम ऑर्गेनाइजर्स का अंतिम तक साथ नहीं छोड़ते, जब तक मैचेस ख़त्म नहीं होते तब तक हम साथ नहीं छोड़ते। यहाँ पर हमारे रोशन सपकाळ साहब हमें दिखाई नहीं दे रहे हैं, लेकिन हम लोगों ने साथ नहीं छोड़ा। धन्यवाद प्रवीण सर। पुनश्च एकदा कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं। असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे उपसरपंच आरिवली सुभाषदादा लखांबले यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया। मी अनंत शेठ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं। सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं। म्हणून माणसाने व्हायचं झालं तर परीस व्हावं, त्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं, असं आमचे आयोजक अनंत शेठ पाटील यांचे शुभ हस्ते स्वागत होत आहे। सुभाषदादा लखांबले, उपसरपंच आरिवली। आतिश 11 कड़वे जो कल मैदान पर उतरने वाली है, सुशांत पाटिल साहब जो कसलखंड बी के कप्तान है, उनकी तरफ से हमारे लिए 500 का इनाम आ चुका है। हम बैठे और पैसा ना आए, ऐसा हो ही नहीं सकता। हाँ, कमेंटेटर है हमारे खोनी के। चलिए, खोनी में एक बार मैं गया था, केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी जो 6 ओवर के मैच हुए थे, 12 टीम्स एक दिन में। करण कालन ने मुझे वो कॉल दिया था। एक ही बार गया था मैं खोनी में, केंद्रीय राज्य मंत्री जब कपिल पाटिल साहब राज्य मंत्री थे। प्रवीण सर थांबायचं आहे। या ठिकाणी मराठीचा बुलंद आवाज आपल्या गोड मधुर वाणीतून सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले असे आमचे अभिषेक ॲडव्होकेट अभिषेक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी अनंत शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अभिषेक साहेबांचं स्वागत करायचं आहे। मराठीचा बुलंद आवाज, रायगडचा बुलंद आवाज, सुमधुर आवाज अभिषेक यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे। मायेची उबदार शाल, या स्पर्धेचे सन्मान चिन्ह, गोड आठवण म्हणून, तसेच पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। धन्यवाद। हाँ, निश्चित रूप से कृष्णा गायकर 24 गेंदों में 30 रनों की जरूरत। विकी पाटिल ने इस गेंद को खेला है, गेंद हवा में है, नो मैच लाइन एरिया में गेंद गिरी है। 1 रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। बाएं और दाएं का ये कॉम्बिनेशन, विकी और ओंकार दो चचेरे भाई एक दूसरे के साथ इस कार्तिक 11 मुरवी को जीत की ओर ले जाने की उनकी कोशिश है। खोनी बनाम नित्रस्क्या मैच हुआ था इससे पहले, तारीफ काबिल मैच हुआ था। इससे पहले तो बेलवली बनाम मानकोली के बीच मैच हुआ था, लेकिन उससे पहले जो मैच हुआ था खोनी बनाम नित्रस, वो भी वाकई काबिल तारीफ था। काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है, डॉट गेंद की समाप्ति हुई है।
ये वातावरण है, अभिषेक ने मुझे पुरानी यादों को ताज़ा करने का मौका दिया था। उन्होंने कहा था वरद विनायक खोपोली स्टार रायगढ़ की सर्वश्रेष्ठ टीम वरद विनायक खोपोली बनाम हरिओम पनवेल 36 गेंदों में 36 रन बनाने का मौका नहीं दिया था, लेकिन ऐसे ही वातावरण में वरद विनायक खोपोली को इक्कू जैसे स्टार क्रीज पर होने के बावजूद भी 12 गेंदें डॉट डाली थी हरिओम पनवेल ने, और ये फाइन लेग बाउंड्री के बाहर विकी पाटिल के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन 6 पुल के जरिए। अनंत पाटील साहेब खरं तर या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत, फोटो सेशन होत आहे। या स्पर्धेमध्ये काय नाहीये, सर्व काही आहे आणि उद्या रात्रीपासून तुम्हाला सर्व काही अजूनही चांगलं दिसेल। ऑन साइड आणि विकी पाटील याने ठरवलंय की या 30 धावांचा दबाव घेण्यापेक्षा पहिल्या षटकामध्येच दर 15-16 धावा आल्या तर या सामन्यामध्ये मुरबी संघ वरचढ ठरू शकतो, हे ठरवलंय त्याने खरं तर, आणि जबरदस्त फलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विकी पाटील नव्हता, आणि म्हणून म्हटलं होतं मी पहिल्या सामन्यामध्ये जर एक टीम एकत्र आली, चांगले खेळाडू जर एकत्र आले तर टीमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं। विकी पाटील यानं मारलेला फटका पण इथे मात्र झेलबाद होतोय, चौकार येतोय, माफ करा, इथून साऊंड असल्यामुळे आम्हाला दिसलं नाही आणि स्क्रीन समोरची बंद आहे, त्याच्यामुळे असं वाटलं, कारण फटका असा होता की षटकार तर जाणारच नव्हता। 17 धावा धावफलकावर लागल्यात, अजूनही 13 धावांची गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये। अभिषेक पाटील खरं तर 16 वर्ष आम्ही रायगडची सर्वोच्च सुप्रीमो ट्रॉफी जी आहे, 17 धावा झाल्यात, 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। 16 वर्ष आम्ही एकत्र समालोचन करतोय। खरं तर पेशाने ते वकील आहेत आणि मी 10वी पास आहे, तरीही त्यांनी मला 16 वर्ष सांभाळून घेतलं आहे, हे महत्त्वाचं आहे। गेंदबाज हर्षद ठोंबरे, स्टाइलिश ओंकार पाटिल स्ट्राइकर एंड पर, अच्छी गेंद थी, अच्छी गेंद, बिल्कुल समझ नहीं पाए। 18 में 13 की ज़रूरत थी, अब 17 में 13 की ज़रूरत। क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। मैंने 12 गेंदें लगातार डॉट डालते हुए देखा है मेरे क्रिकेट का कमेंट्री करियर में। हरिओम पनवेल सैंडी और चंद्रकांत पोपेटा को, पुराने ज़माने के वो गेंदबाज थे। सत्रह गेंदे, अब 13 रनों की जरूरत। ओंकार पाटिल एक जिद्दी कप्तान है, आरपीएल में जब भी वो कप्तानी करते हैं हमेशा जीतने की मंशा से ही टीम को लेकर आते हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। जानते हैं विकी पाटिल का बल्ला चल रहा है तो उनको मौका देना चाहिए। बड़े खिलाड़ी की यही तो निशानी होती है, जिनका बल्ला चले उनको स्ट्राइक रोटेट किया जाए। खूनी बनाम मुरवी के बीच का ये मैच, अनंत शेठ पाटिल साहब आखिरी दम तक रुके हुए हैं। वो जानते हैं कि उनका रुकना कितना ज़रूरी है इस श्रृंखला के लिए। विकी पाटिल ने ऊंचा खेला लेकिन गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ मैं आउट बोलने वाला था लेकिन आसान सा कैच छोड़ा। अपोजिशंस को मिले 2 रन और इन दोनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 30 का पीछा करते हुए टीम पहुंच चुकी है 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दत्ता गायकर के सपूत यहाँ पर अभी भी मौजूद है बॉल बॉय की भूमिका में। दीप, साई और दीप ना, ये देखिए नसीब, देखिए नसीब, बेल्स नहीं गिरी। एक्शन रिप्ले यहाँ पर नजर आ रहा है, जो टीवी पे मैच देख रहे हैं।
बेल्स, हालांकि उनकी बत्ती जली है लेकिन नीचे नहीं गिरी। क्रिकेट के रूल के हिसाब से नीचे गिरना जरूरी है। हाँ, खूनी के देखिए 12th मैन और उनके सपोर्टर्स भी मजाक में मूड में अब आ चुके हैं। ये अच्छी गेंद, लाजवाब। विकी पाटिल शायद खुद बाहर निकले हैं क्योंकि उन्हें पता था उनके बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद जा रही है। विकेट कीपर के दस्तानों में इतनी ईमानदारी क्रिकेट में काफी कम देखने को नजर आती है। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है खोनी के लिए, क्योंकि 13 गेंदें और 10 रनों की जरूरत। मैच खत्म नहीं हुआ है, खत्म नहीं हुआ है, कभी कोई खत्म नहीं होता। दो साल पहले मैंने भी यही सोचा था कि शायद हमारे जो दोस्त है दत्ता गायकर खत्म हो चुके हैं, खत्म हो चुके हैं, खत्म हो चुके हैं। लेकिन एकदम से उनको मेरा फोन आया, भाई मैं भी जिंदा हूँ, जिंदा हूँ, जिंदा हूँ। और आज एक आराम की जिंदगी बसर रहे हैं। ये होता है, पल आपको हमेशा जिंदगी में अप्स एंड डाउन्स तो आते ही रहते हैं। क्रिकेट की दुनिया में भी, मैच में भी आपको उतार चढ़ाव देखने का मौका मिलता ही है। लेकिन उतार के समय निराश नहीं होना और चढ़ाव के समय अहंकार की सीमा लेकर ना आना, ये आप में होना चाहिए। क्योंकि अहंकार से तो रावण की लंका जल गई। आप और मैं कौन है, किस खेत की मूली। तेरह में 10 मजा आएगा। डॉट गेंदे अगर गेंदबाज निकाल पाती है तो। अरे ले भाई ले, 12th मैन और उनके साथ बैठे प्रशंसक कह रहे भाई गेंद गिरने से पहले उन्होंने कहा था भाई ले, लेकिन लिया नहीं, सिंगल मिला। 13 में 10 की जरूरत थी, अब 12 में 9 की जरूरत। निश्चित रूप से अनंत पाटिल साहब के कट्टर समर्थक सुशांत पाटिल साहब, इनकी टीम कल कड़वे खेलने वाली है। और अनंत पाटिल साहब ने भी हमें ये वादा किया है जब कड़वे टीम उतरेगी तो उनके हर छक्के के लिए वो खुद 1000 रुपए लगाएंगे। सुशांत पाटिल के लिए, सुशांत पाटिल की खातिर वो इनाम लगाएंगे। टीम का टोटल 21 रन। हाँ ये सही है, टीम जीतना मांगता है, ये उनकी कंडीशन है सुशांत सर। अनंत शिव पाटिल की कंडीशन है, आपकी टीम जीतना जरूरी है। हारेगी तो जितना पैसा दिया उतना वापस। टीम का टोटल 21, 9 रनों की जरूरत। हंसी मजाक बहुत हो चुका है, मैच की तरफ हम चलेंगे। और ये देखिए मैच में वापसी की है खोनी टीम ने इस विकेट के कारण। यकीनन मैं कहना चाहूंगा, क्योंकि ओंकार पाटिल भले ही क्रीज पर हो लेकिन उन्हें ज्यादा अगर नॉट स्ट्राइकर एंड पर रखा जाए तो इस मैच में वापसी कर सकती है टीम खोनी। नए बल्लेबाज बंटी ठाकुर, बेहतरीन ऑलराउंडर टीम मुरवी। टोटल आ चुका है 21 गेंदें बची है, 11 गेंदें 9 रन। मैच अभी खत्म नहीं हुआ है किसी भी एंड से, ना मुरबी के एंड से खत्म हुआ है। मुरबी को लगता है कि हम आसान जीतेंगे, नहीं है, ऐसा नहीं है। और खूनी अगर संघर्ष करती है तो मजा आएगा। नहीं नहीं, हारी हुई बाजी जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं मेरे ख्याल से। ये रिवर्स दागने की कोशिश, ये अरे भाई डायरेक्ट मारते तो ओंकार पाटिल का विकेट मिलता। मैच में 100% वापसी, 100%, 100% वापसी होती खोनी टीम की अगर ये डेयरिंग करते तो। इन्होंने ऐसे मारा कि गेंद कब तक स्टंप पे आएगी तब तक बल्लेबाज पहुंच जाएगा। डायरेक्ट मारना था, आर पार की लड़ाई।
देखिए ओंकार पाटिल अब समझ चुके हैं शाम का ये वातावरण जो है, ठंड का वातावरण है, यहाँ पर सिंगल निकालने के बाद भी इस मैच को पूरा किया जा सकता है। एक खराब गेंद का इंतजार कर रहे ओंकार पाटिल, लेकिन अगर वो डायरेक्ट हिट होता तो मैच में मजा आता। जब तक ओंकार पाटिल क्रीज पर मौजूद है, जीत का सपना कोसों दूर है खोने के, क्योंकि ये व्यावसायिक खिलाड़ी ये जानते हैं कहाँ पे आक्रमण करना है, कहाँ पे बचाव करना है। और ये रिवर्स और रन बॉल मैच में बाउंड्री अच्छे आता है तो बल्लेबाजी करने वाला पक्ष इतना मजबूत होता है, इतना मजबूत होता है कि भीम की गदा की तरह, जिसके वार से कई गेंदबाज रौंदते हुए नजर आते हैं। टीम का टोटल 8 गेंदों में 3 रन। बंटी ठाकुर इसीलिए इन्हें ऑलराउंडर कहा जाता है। ये देखिए उन्होंने रिवर्स इससे पहली गेंद वाली पे ट्राई किया, लेकिन देखा 8 में 3 चाहिए, उन्होंने सिंगल लिया। ये होता है व्यावसायिक क्रिकेट, 7 में 2 की जरूरत। और मुझे ये भी नहीं लगता कि ओंकार पाटिल इस गेंद के ऊपर ज्यादा रिस्क उठाएंगे, मैच खत्म करने की कोशिश करेंगे, गेंद के हिसाब से ही खेलेंगे ऐसा लग रहा है मुझे, लेकिन हर एक की सोच अलग होती है। ये देखिए उन्होंने भी स्टीयर किया, वो जानते हैं 6 में 1 आसानी से बनेगा अगर इस गेंद के ऊपर हम सिंगल लेंगे तो। 6 में 1 की जरूरत है, सुपर ओवर है अगर मेडन ओवर आता है तो। हाँ, कई मेडन ओवर इस श्रृंखला में भी हो चुके हैं। किसने मेडन ओवर डाला होगा खोनी की तरफ से? किसी गेंदबाज ने तो अपने करियर में कई जगह डाले होंगे, ऐसा नहीं है कि एक जगह मैं बात कर रहा हूं। अनंता ने डाला है, ये 12th मैन मुझे बता रहे हैं, वरना मुझे आपको लगेगा कि मैं बोल रहा हूं अपने आप। मैं मशीन नहीं हूं, मुझे ऑपरेट कोई और कर रहा है। करण ठोमरे, इन्होंने मेडन ओवर डाला होगा क्योंकि ऑलराउंडर है। लेकिन देखिए पहली गेंद डॉट डाली है तो मेडन ओवर की तरफ हम बढ़ सकते हैं, ऐसा नहीं है, अभी मैच खत्म नहीं हुआ है। अजय पाटिल ने एक जरूर बचाया था। ये देखिए दूसरी गेंद भी डॉट आई है, अभी मैच खत्म नहीं हुआ, एक ही चाहिए वरना सुपर ओवर, स्कोर इज लेवल। तो सचिन तेंदुलकर ने साउथ अफ्रीका के खिलाफ 6 में 5 बचाए थे अपने करियर में, वो भी बैटर थे। अरे ये खोनी का सचिन क्यों नहीं हो सकता? ये देखिए ये फील्डर की, अगर ये रन पूरा होता है तो फील्डर की गलती है। ये लाइव है ना, लाइव है ये। नहीं, स्क्रीन बंद है काफी। लेकिन अगर ये रनआउट है ना, रनआउट नहीं है तो फील्डर की गलती है आपके, वरना ये मैच और एक गेंद आगे जाता। क्या ये रनआउट है तो एक गेंद और मैच आगे जाएगा। 3 गेंदें डॉट जा चुकी है। थर्ड अंपायर क्या फैसला है आपका? आउट है ये थर्ड अंपायर। तीन में 1 चाहिए। देखिए मैच स्कोर इज लेवल है, मुरबी को हारने का डर नहीं है, लेकिन खोनी को सुपर ओवर तक जाना है। ओंकार पाटिल अब नॉन स्ट्राइकर एंड पर है, अब आएगा मजा। हाँ, 3 गेंदें डालने के लिए क्या गेंदबाजी की है, तारीफ करना चाहूंगा मैं कुणाल करण ठोमरे की। अरे ऐसा ही होता है भाई, तभी तो तेंदुलकर साहब ने 6 में 5 बचाए थे। आखिरी ओवर कभी उन्होंने डाला नहीं होगा 50 ओवर के मैच में। लेकिन आखिरी नहीं ना, जिम्मेदारी भरा ओवर।
क्या सुपर ओवर तक मैच आएगा? पहला सुपर ओवर, स्ट्राइकर इन पर सर्वेश ठाकुर, 3 में 1। तीन में 1 रोशन, सुपर ओवर होगा क्या? 3 में 1। और ये देखिए, ये चौथी डॉट गेंद है। अरे भाई, 12th मैन ने बताया कि करण ठोमरे ने कभी मेडन ओवर नहीं डाला, लेकिन मैं क्रिकेट पे विश्वास रखता हूं। क्रिकेट में कुछ भी हो सकता है। 4 गेंदें हो चुकी है, 2 में 1। और ये देखिए, 5 गेंदें हो चुकी है इस ओवर की। किसी ने ये सोचा था 5 गेंदें ये मुकाबला चलेगा? यही क्रिकेट है। और इसीलिए जब हमारे सर्वे सर्वा इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर अनंत शेठ पाटिल साहब ने मुझे पूछा था कौन सी टीम आगे जाएगी, इसीलिए मैंने आपको कहा था आप पंचायत समिति जरूर जीतेंगे, लेकिन क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। महादेव पाटील मुरबीसाठी काय लावणार का? रिकॉर्ड चर्चा होगी पूरे रायगढ़ में इस गेंदबाज की, करण ठोमरे की। अगर ये गेंद डॉट निकालते हैं तो, लेकिन ये ओंकार थे जिन्होंने सिंगल निकाला, अपने अनुभव का इस्तेमाल किया। 6 गेंदे, मैं तो कहूंगा हैट्स ऑफ करण, जिन्होंने मुरबी जैसी रायगढ़ की व्यावसायिक टीम को 1 रन के लिए 6वीं गेंद पर संघर्ष करने पर मजबूर किया। टॉस के लिए मैं मनकोली और मुरबी के कप्तान को बुलाना चाहूंगा, लेकिन मैच मजेदार हुआ। हैट्स ऑफ करण, आपकी ये बॉलिंग मेरे जेहन में हमेशा याद रहेगी। हैट्स ऑफ। तर एक सूचना आहे, शेवटचा हा सामना आहे, 3 षटकांचा राहील, याची नोंद घ्यायची आहे। वेदिका 11 मानकवली यांच्या अगेन्स्ट खेळणार कार्तिक 11 मुरबी। दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। हेमंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या हेमंत पाटील कार्यसम्राट यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। मानकवली संघाचा संगणक इथं आलेला आहे, मुरबी संघाचा संगणक या आपण। हाँ, पण त्या अगोदर कृष्णा गायकर साहेब प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विकी पाटील। 18 धावांची बहारदार खेळी। मॅन ऑफ द मॅच विकी पाटील, मॅन फ्रॉम मुरबी। 18 धावांची गुणवान खेळी केली आणि आज अंतिम सामना खेळणी सज्ज झालाय मुरबी संघ आणि मानकोली संघ। टॉस करण्यासाठी युवा कार्य सम्राट धीरज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सॉरी, हेमंत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर टॉस केला जाईल। टॉस जिंकलाय मुरबी संघाने। शेवटचा सामना आहे, या आपण या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे मुरबी संघाने। काय निर्णय असेल तुमचा? आमचा निर्णय गोलंदाजी असेल। का तुम्ही गोलंदाजीच का, म्हणजे असं तुम्हाला का वाटतं का आपण गोलंदाजी करावी म्हणून? ना, मजा आली आता 2 मॅची, गोलंदाजी चांगली झाली आमची पोरांची, म्हणून जरा गोलंदाजी